राज्यातील धार्मिक स्थळांवरचे 1,500पेक्षा जास्त भोंगे उतरवण्यात आले। हे भोंगे उतरवल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचं अभिनंदन केले। दुसरीकडे संजय राऊतांच्या सकाळच्या पत्रकार परिषदांवरून विरोधकांनी जोरदार टीका केली। पाहूया हा रिपोर्ट। मुंबईला भोंगेमुक्त केल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांचं अभिनंदन केलं। विधानसभेत भोंग्याच्या मुद्द्यावरून चर्चा झाली। या चर्चेदरम्यान फडणवीसांनी मुंबईला भोंगेमुक्त केल्याचं सांगितलं। यापुढे भोंगे लावले तर संबंधित पोलीस स्टेशनच्या इन्चार्जला जबाबदार धरलं जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। मुंबईला भोंगेमुक्त केल्याबद्दल आदित्य ठाकरेंनी फडणवीसांचं अभिनंदन केलं। मुंबईला भोंगेमुक्त करण्याचं काम हे आपल्या मुंबई पोलिसांनी केलेलं आहे। आपण जो दुसरा मुद्दा या ठिकाणी सांगितला की एसओपीची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात, तर निश्चितपणे ती अंमलबजावणी तर चाललेलीच आहे। तर दर अधिवेशनात अहवाल द्यायची आवश्यकताच पडणार नाही, कारण आता भोंगेच काढले आहेत आणि पुन्हा लावायचा प्रयत्न केला तर आता एसओपी मध्ये एक बदल निश्चितपणे करायचा माझ्या विचारात आहे की आता ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत तो भोंगा लागेल त्या पोलीस स्टेशनचा जो त्या भागाचा इन्चार्ज असेल त्याच्यावर याची जबाबदारी असेल, त्याला जबाबदार धरलं जाईल। अध्यक्ष महोदय, काल चर्चेत मी ऐकलं मुख्यमंत्री महोदय बोललेत की मुनगंटीवार साहेबांना काहीतरी मोठं पद मिळणार, तर कोणाशी नक्की सहमत व्हायचं आज हे कळत नाही, थोडी गडबड झालेली आहे। तरी देखील मुख्यमंत्री महोदयांना माझी एक विनंती राहील, सूचना देखील राहील। प्रश्न आहे खरं तर करतोच, अभिनंदन करतो, परवानगी आहे तुमची? नाही, मी नक्कीच करतोय। मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो की सगळ्यांशी चर्चा करून भोंगे सगळे काढलेले आहेत। मी मनापासून अभिनंदन करतो, त्याच्यात काही कुठेही दुमत नाहीच आहे। राज्यातल्या एकूण 1,759 धार्मिक स्थळांवरचे भोंगे हटवण्यात आले आहेत। यामध्ये 1,149 मशिदी, 48 मंदिरं, 10 चर्च, 4 गुरुद्वारा आणि 147 इतर ठिकाणांचा समावेश आहे। भोंगे हटवताना राज्यातल्या एकाही ठिकाणी धार्मिक तणाव निर्माण झाला नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचं अभिनंदन केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी गणपती आणि नवरात्रोत्सवातल्या भोंग्यांबद्दल प्रश्न उपस्थित केला। डेसिबलचं पालन करूनही काही वेळेला पोलीस मंडळांना त्रास देतात असा मुद्दा आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला। पण मुख्यमंत्री महोदय, आता गणपतीचा सण येणार आहे, नवरात्रीचा सण येणार आहे, दहीहंडी देखील आहे आणि पहिल्या दिवशी 10व्या दिवशी वगैरे जे काही मिरवणुकी होतात किंवा जे आता तात्पुरतं धार्मिक स्थळ निर्माण होतात मंडपांमध्ये, अनेकदा आम्ही पाहतो की स्थानिक पोलीस स्टेशनमधून त्या तिकडच्या मंडळाला सतवलं जातं, परवानगी असताना सतवलं जातं। तर मुख्यमंत्री महोदय, जर डेसिबल पाळलं, सगळे परवानगी असतील, तर आपण आश्वासित कराल का की ह्या जर काही मंडळांना सतवलं तर त्यांच्यावर काहीतरी आपण एक रेग्युलेशन कराल की ह्याच्यावर असं पुढे सतवलं जाणार नाही आणि जे सतवतील त्यांच्यावर कारवाई होईल? सन्माननीय आदित्यजींनी जो या ठिकाणी विषय मांडलेला आहे, निश्चितपणे आपल्याला कायद्यानेही जेव्हा सण असतात त्यावेळेस टेम्पररी परमिशन्स देऊन अशा प्रकारच्या सणांमध्ये भोंगे लावण्याची परवानगी देता येते। ती स्पेसिफिक डेसिबलमध्ये असावी अशा प्रकारचा आपला प्रयत्न असतो। निश्चितपणे त्या संदर्भात कोणालाही त्रास होणार नाही, पोलीस विनाकारण कोणाला त्रास देणार नाहीत अशा प्रकारच्या सूचना देण्यात येतील। आदित्य ठाकरे यांच्यानंतर भास्कर जाधवांनी कोकणातल्या शिमगोत्सवाबद्दल प्रश्न उपस्थित केला। भोंग्याच्या नियमांचा फटका नवरात्रोत्सव शिमगोत्सवामध्ये बसू शकतो असा मुद्दा भास्कर जाधवांनी मांडला। शिमगा महिना आला की कोकणामध्ये महिने रात्रभर आमच्याकडे हे वाजत असतात, स्पीकर वाजत असतात। अशा प्रकारच्या ह्या निर्णयाचा फटका हा कदाचित अशा सणांना सुद्धा बसू शकतो। तिथला अधिकारी सहकार्य करतो म्हणून हे सण पार पडतात आणि जर त्या अधिकाऱ्यानं कायदाच आम्हाला दाखवला तर आमचे हे सण सगळेच बंद होतील। आणि म्हणून आपण या संदर्भामध्ये सहानुभूतीपूर्वक विचार करणार का की तिथल्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासंदर्भात किंवा भोंगे म्हणजे नक्की काय या संदर्भात आपण तशा पद्धतीचे मार्गदर्शन करा। माननीय अध्यक्ष महोदय, पारंपरिक वाद्य करता येतात, भजन कीर्तन करता येतं, ढोलक वाजवता येते, टाळ मृदंग वाजवता येतो, पण भोंगा लावून नाही वाजवता येत, माईक लावून नाही वाजवता येत। गुजरातमध्ये नवरात्री उत्सव करण्याकरता त्यांनी आता साऊंड प्रूफ पेंडॉल तयार केले, साऊंड प्रूफ पेंडॉल। हां,
आणि साऊंडप्रूफ पेंडॉलमध्ये ते करतात. त्याच्यामुळे या कायद्यातनं त्यांना सूट मिळते. मला कितीही त्या संदर्भात सिंपती असली तरी देखील मी गृहमंत्री म्हणून कायद्याचंच पालन करू शकतो. कायद्याच्या पलीकडे तर जाऊ शकत नाही. भोंग्याच्या मुद्द्यावर ही चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांनी सकाळी 10 वाजताच्या भोंग्याचा मुद्दा मांडला. अनिल पाटलांचा रोख हा संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेवर होता. सकाळच्या 10 वाजताच्या भोंग्याचा बंदोबस्त करा अशी मागणी अनिल पाटलांनी केली. मुख्यमंत्री महोदय, तुमच्याकडनं इतकं चांगलं काम होतं, पण त्या सकाळच्या 10च्या भोंग्याचीही माझी तक्रार आहे, त्याचाही विचार करा. त्याच्याकरता त्यातला एकच प्रॉब्लेम आहे की आता ध्वनी प्रदूषणाच्या विरुद्ध आपल्याकडे कायदा आहे, पण विचाराच्या प्रदूषणाच्या विरुद्ध अजून कायदा व्हायचा आहे. तो कायदा झाला की त्याचा आपण विचार करू. सकाळी 10 वाजताच्या भोंग्यावरून विधानसभेत चर्चा झाली. ही चर्चा अर्थातच संजय राऊत यांच्याबद्दल होती. नाना पटोले यांनी सुद्धा राऊतांचं नाव न घेता हे मान्य केलं. मला आम्ही कोणाचं नाव तिथं घेतलेलं गेलं नव्हतं, त्याच्यामुळे ते कोणाबद्दलचा होता तो विषू, त्याच्यावर आम्ही आज मला काही प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. पण आता ते झाल्यानंतर 10 वाजताचा पोंगा कोणाचा आहे आता हा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे चर्चेचा विषय आहेच. संजय राऊत यांचं स्किल हे चांगल्यांना आत्मसात करता येणार नाही. त्यांचा जो असा फणा लागतो ना, त्याचं दुःख आहे सगळं. त्याला काय आता ते त्यांचं स्किल आहे. अशा परिस्थितीमध्ये इतकं ताठ उभं राहणं आणि इतके शब्द वापरून समोरच्याला घायल करणं पुराव्यासकट हे चांगल्यानं जमत नाही. धार्मिक स्थळांवरच्या अनधिकृत भोंग्यांचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून चर्चेत होता. या अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात भाजपच्या किरीट सोमय्यांनी मोहीम हाती घेतली होती. अखेर हे भोंगे पोलिसांनी उतरवले आहेत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.